डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रात लीजवर राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना ठाण्यातील कार्यालयात एक रुपया वार्षिक भाडे भरण्यासाठी 20 किलोमीटरचा नाहक प्रवास करावा लागत असल्याची बाब जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात उघडकीस आली आहे. जग 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना एमआयडीसी मात्र ऑनलाईन पेमेंट सुविधा राबवण्यास असमर्थ ठरल्याने संताप व्यक्त होतोय. आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिल्यानंतर आठवडाभरात या सुविधेबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रात मिलापनगर निवासी भागात सुमारे 600 भूखंड असून यात कारखाने, व्यापारी संकुले, निवासी घरं, शाळा, कॉलेज आहेत. या भूखंडधारकांना 99 वर्षाच्या लीजने भूखंड देण्यात आला असून वार्षिक 1 रुपया ते ठाण्यातील वागळे इस्टेट येथील एमआयडीसी कार्यालयात भरण्यात येत असतात. केवळ 1 रुपया भरण्यासाठी तब्बल 20 किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याने या रहिवाशांनी ठाण्यात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन ही व्यथा मांडली. केळकर यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रहिवाशांना ऑनलाईन पेमेंट सुविधा देण्याचे निर्देश दिले. एकीकडे जग 21व्या शतकात वाटचाल करत असताना एमआयडीसी मात्र 20व्या शतकात चाचपडत आहे. याबाबत आठवडाभरात कार्यवाही करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी मान्य केल्याचं केळकर यांनी सांगितले. शुक्रवारच्या जनसंवाद कार्यक्रमामध्ये निरनिराळ्या भागातून विविध असे प्रतिनिधी, नागरिक या ठिकाणी आले होते. यावेळेला डोंबिवलीहून देखील जे एमआयडीसी भागामध्ये राहणारे नागरिक आहेत ते देखील या ठिकाणी आले होते. आणि अजब कारभार कसा असतो एमआयडीसीचा याचं हे एक उत्तम उदाहरण. ही मंडळी जी आहे ती 99 वर्षाच्या लीजवर त्यांना प्लॉट देण्यात आले. तिथे ती घरं आहेत, हजारो लोक त्या ठिकाणी राहतात आणि ते जे लीज रेंट आहे वार्षिक ते केवळ 1 रुपया मूल्य आहे त्याचं. त्यांची एवढीच किमान मागणी आहे की आम्हाला डोंबिवलीहून ठाण्यापर्यंत 1 रुपया भरायला कशाला यायला लागतं. आदरणीय मोदीजींनी एवढी मोठी टेक्नॉलॉजीचा उपयोग जागोजागी निरनिराळ्या ऑफिसमध्ये केलेला आहे आणि या ठिकाणी एमआयडीसीने अजून काहीच त्याच्यामध्ये काही प्रगती केलेली नाही. आणि त्याच्यामुळे ऑनलाईन देखील त्यांना ते पैसे भरता आले पाहिजे आणि पुढची 10 वर्षाचे 20 वर्षाची देखील ते भरू शकतात, ते भरता आले पाहिजे. कारण की हे जे त्या ठिकाणचे रहिवासी आहेत त्यांना तिकडून या ठिकाणी यायला फार मोठा म्हणजे ट्रेनने किंवा बाय रोड यायला दोन्ही बाजूंनी त्यांना हे वेळखाऊ आहे आणि त्याच्यामुळे ते झालं पाहिजे. आणि ते मी ताबडतोब संपर्क करून त्यांनी सांगितलं की 1 आठवड्यामध्ये आपण हे मार्गी लावू. की एवढी वर्ष हे लोकांना हा प्रॉब्लेम होता. म्हणजे हा कारभारच अजब आहे. महापालिकेमध्ये देखील आता परवा आम्ही मिटिंग घेतली. हे जे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत, कंत्राटी कामगार ज्याला म्हणतात, हजारोने आहेत आणि यांना वेट बिगारासारखे तुम्ही राबवता. पाणी खातं असेल, आरोग्य खातं असेल, त्याच्यानंतर निरनिराळी जी खातीमध्ये कंत्राटी कामगार आहेत हे ठेकेदार काय महापालिकेचे जावई आहेत का? 4-4 महिने या कंत्राटी कामगारांना पगार नाही, ज्यांना एकही दिवस सुटी नाही. म्हणजे हे गुलामाच्या वर्तन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सख्तपणे त्यांना ताकीद दिलेली आहे की याच्यामध्ये तुम्ही 1 आठवड्याच्या आत म्हणजे त्याचे पगार तर झाले पाहिजेत आणि 1 आठवड्याच्या आत जर याच्यामध्ये तुम्ही सुधारणा नाही केली तर महापालिकेच्या समोर त्या ठिकाणी ते धरणं धरून बसतील.